येळकोट येळकोट. जय मल्हार. मल्हारी भक्तांनो, खंडोबाचा आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे, हा मंत्र म्हणजे दिव्य मंत्रशक्तीचा शब्दरूपी प्रसाद आहे. आणि खंडोबाचा हा मंत्ररूपी प्रसाद ग्रहण केल्यामुळं आपल्या मनाला जो आनंद मिळतो, तो आनंद आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. मल्हारी भक्तांनो, खंडोबा देवांचे अनेक वेगवेगळे दिव्य, शक्तिशाली, अद्भुत असे मंत्र आहेत. आणि प्रत्येक मंत्राचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, एक वेगळी अशी ताकद आहे. आजचा जो मंत्र आहे, हा मंत्र खंडोबाचा एक अद्भुत आणि दिव्य असा मंत्र आहे. हा मंत्र जपावा कसा, कुठे जपावा, कधी जपावा आणि या मंत्राचा जप केल्यामुळं काय पुण्य मिळतं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा मंत्र तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, जपलंही असेल, पण मी जी पद्धत सांगत आहे, त्या पद्धतीनुसार जर तुम्ही हा मंत्र जपला आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राची जी अनुभूती येईल, जो अनुभव येईल, तो नक्कीच कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आजचा जो मंत्र आहे, हा मंत्र म्हणजे खंडोबा देवाला हृदयाच्या अगदी अंतःकरणातून आवाज देणारा शब्द आहे. कारण या मंत्रात खंडोबा देवाचा साक्षात वास आहे असं म्हटलं जातं. शुद्ध मनानं, शुद्ध भावनेनं, विश्वासानं आणि भक्तीनं या मंत्राचा जप केल्यास मल्हारी देव तात्काळ तुमच्या भावना जाणतात. तुमचं दुःख, तुमची संकटं, तुमच्या अडचणी त्यांना त्वरित कळतात आणि तुमच्या मनातील त्यांच्याप्रती असणारी जी भक्ती आहे, जो भक्तिभाव आहे, ते पाहून खंडोबा देव तुमच्यासाठी तात्काळ तुमच्या मदतीला धावून येतात. तुमची दुःख, संकटं, अडचणी, समस्या या सर्वांमधून सुटका करतात आणि तुमचं जे दुःख आहे, ते दुःख हलकं करून तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू ते पाहतात. तर खंडोबा भक्तांनो, हा मंत्र जपताना मन शांत ठेवायचं आहे, मन एकाग्र ठेवायचं आहे, शांत जागी बसायचं आहे, खंडोबाची मूर्ती किंवा फोटोसमोर बसायचं आहे. खंडोबा देवाला त्या ठिकाणी आपण गंध अक्षदा अर्पण करायची, फुलं व्हायचीत, तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी डोळे बंद करून खंडोबा देवाला प्रार्थना करायची आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल, ती इच्छा, मनोकामना खंडोबा देवाला सांगायची आहे. आणि यानंतर तुमचं काम आता झालंच आहे असं समजून हा जो मंत्र आहे, या मंत्र जपाला सुरुवात करायची. हा मंत्र रोज सकाळ संध्याकाळ जपण्याचा नक्की प्रयत्न करा. रोज 108 वेळा कमीत कमी जपा. आणि महत्त्वाचे म्हणजे मंत्रजप हा शांतपणे आणि त्या मंत्राशी एकरूप होऊन व्हायला हवा. लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि मग बघा या मंत्रशक्तीचा चमत्कार. चला तर मग पुढील काही मिनिटे आपणही या दिव्य, अद्भुत आणि शक्तिशाली खंडोबा देवाच्या मंत्राचा जप करूया. ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः. 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 ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः.
ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। 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 ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः।
ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः। ओम नमो खंडोबाय मल्हारीनाथाय नमः।